भाजप नेत्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत, याचा अर्थ असा घ्यायचा का की हे दोन्ही बंधू एकत्र येऊ नये त्याच्यासाठी आता प्रयत्न चालू झालेले आहेत? कारण का दोन्ही बंधूंकडे मराठी मतं आणि मराठी माणसं, मला असं वाटतं मराठी माणूस एकत्र येऊ नये या दृष्टीने काही लोक प्रयत्न करू शकतात, पण मराठी माणूस इतिहास आहे हा, संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आहे. ज्यावेळेला मराठी भाषेवर, मराठी माणसावर, महाराष्ट्रावर जेव्हा संकट येतं तेव्हा मराठी माणूस एकत्र येऊन तो लढा देतो. हा इतिहास पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होताना आपल्याला 5 तारखेला दिसेल. तुम्ही म्हणालात की राजकारणाला कलाटणी देणारा हा मोर्चा असेल. संजय राऊत सुद्धा असंच म्हणतात की हा ऐतिहासिक ठरेल आणि लोकांना समजेल की नेमकं राजकारणात काय सुरू आहे, अशा पद्धतीचा हा मोर्चा असेल. त्याच्यामुळे केवळ मराठी हिंदीचा प्रश्न नाही तर यातून राजकारणाला कलाटणी मिळेल. म्हणजे तुम्हाला नेमकं काय सुचवायचं? राजकारणाला कलाटणी याचा अर्थ असा आहे की यापुढे मराठी माणसाच्या, मराठी भाषेच्या वाटेला कुणीही जाणार नाही, अशा पद्धतीचा मोर्चा. शरद पवारांना पत्रकार परिषद घेतली आणि शरद पवार असं म्हणाले की केवळ आव्हान केलंय म्हणून त्यात सहभागी व्हा असं होणार नाही, आम्ही ते सगळं समजून घेऊ. मुळातच हिंदी भाषिक लोक जे आहेत ते आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या भाषेला विरोध जो आहे तो पहिलेपासून सक्ती नको 5वी पासून आहे आणि त्यासाठी आपण लवकरच संवाद साधणार आहे. तुम्ही त्याच्याशी संपर्क केला? तुम्ही आमचे पक्षातले वरिष्ठ नेते, आता पवार साहेबांशी काय मी संपर्क साधू शकत नाही, पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी बोलतील. परंतु ज्या पद्धतीने भाजपच्या एक नेत्यांची जळफापट संपूर्ण समोर येताना पाहायला मिळते, म्हणजे हे सगळे भाजपचे जे नेते म्हणतात हे मराठी द्रोही आहेत का? कोण भाजपचे जे नेते म्हणतात ते तुम्हाला स्वतःला हसायला येते म्हणताना? भाजपच्या गोटामध्ये अशी द्रोही आहेत का ते? कोण? जी नावं समोर येतात, प्रसाद लाड असतील, त्या केशव उपाध्याय असतील, जे मला वाटतं राजसाहेबांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं की जे या मराठी भाषा जी आहे किंवा हिंदी सक्ती जी आहे त्या हिंदी सक्तीला आम्ही विरोध करतोय. जे हिंदी सक्तीचं समर्थन करतील ते महाराष्ट्र द्रोहीच. संदीपजी, भाजपच्या गोटामध्ये आता अशा हालचाली सुरू आहेत की जर या हिंदी मराठीला घेऊन जे राजकारण सुरू आहे त्याला जर उत्तर द्यायचं असेल तर भाजपकडून आता मराठी भाषेला अभिजात दर्जा हा मोदींनीच मिळवून दिला, हे जनतेपर्यंत पोहोचवा, अशा पद्धतीच्या सूचना देण्यात येत आहेत. त्या पद्धतीची एक स्ट्रॅटेजी त्यांच्याकडनं अवलंबली जाते. तुमच्याकडनं काही काउंटर स्ट्रॅटेजी केली जाणार आहे का? आणि मुळात हा मुद्दा तुम्हाला पटतोय? मुळात असं आहे की मराठी माणूस काय एवढा दुधखोळा नाहीये. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो मराठी भाषेच्या समृद्धीमुळे मिळाला. मराठी भाषेचं असलेलं साहित्य, मराठी भाषेमध्ये अनेकांनी केलेलं काम याच्यामुळे दर्जा मिळाला. कुणाचेही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन कुणाला जर वाटत असेल आपण मराठी भाषेवर उपकार केलाय तर माझं त्यांना आव्हान आहे की हिंमत असेल तर त्यांनी गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन दाखवावा. जर तुम्हाला वाटतंय ना तुम्ही एवढे शक्तिशाली असाल, तुम्ही कोणालाही अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकता, हिंमत असेल तर गुजराती भाषेला देऊन दाखवा. शेवट मुळात ती भाषा समृद्ध असावी लागते, त्याचं साहित्य समृद्ध असावं, त्या भाषेला इतिहास असावा लागतो आणि अभिजात भाषा म्हणजे मूळ भाषा असा त्याचा अर्थ होतो. शिवाय कोणी दर्जा देऊ शकत नाही, मग ते मोदी असतील ना तर ट्रम्प असतील. मात्र अभिजात भाषेच्या दर्जावरनं भाजपचा आविर्भाव असा असतो हे आमच्यामुळे झाले, आम्ही दिले. म्हणूनच मी म्हटलं ना, मग एवढीच हिंमत असेल तर गुजराती भाषेला देऊन दाखवा अभिजात भाषेचा